बातमी मणिपूरमधून येते आणि ती भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवणारी असू शकते। नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीचा नितीश कुमारांच्या पक्षाचा मणिपूरमधल्या सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। तसं पत्र त्यांनी दिलं आहे। अर्थात नितीश कुमार यांनी भले मणिपूरमधला पाठिंबा काढून घेतला असला तरी पण तिथल्या सरकारला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला फारसा काही फरक पडत नाही। नितीश कुमार यांच्या शिवायही भाजपाचं मणिपूरमधलं सरकार पूर्ण बहुमतात आहे। या निमित्तानं आपण एकदा मणिपूरमधल्या विधानसभेचं पक्षीय बलाबल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो। मणिपूरमधल्या स्थितीबद्दल आपलं विश्लेषण काय? एकतर मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पुरेपूर बहुमत आहे आणि इतर कुठल्याही पक्षांच्या शिवाय ते सरकार तिथे चालू शकतं। पण एक इंडिकेशन आहे की केंद्र सरकार बरोबर नितीश कुमार सहकारी असताना असं जर काय प्रकार यापुढे जर झाला तर सरकारचा पाठिंबा काढायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। पण मधल्या काळामध्ये शरद पवार यांनी या संदर्भात वाच्यता केली होती। तेव्हा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला। तेव्हा हे सरकार भारतीय जनता पक्षाचे सगळे लाड पुरवणार नाही, हे दोन नेते प्रामुख्यानं भाजपच्या सरकारचे सगळे लाड पुरवणार नाही असं स्पष्ट केलं होतं। ठीक आहे। आणि कदाचित या परिस्थितीमध्ये जर भाजपने जर यापुढेही जर का असा काही प्रकार जर केला तर मणिपूरचा प्रश्न असल्यामुळे हा मर्यादित, पण याही पुढे जाऊन जर काय झालं तर सरकारचा पाठिंबा जर काढला तर केंद्रातलं सरकार डगमगू शकतं असं इंडिकेशन तेव्हा शरद पवारांनी दिले होते। आणि याची एक स्पष्ट ही मणिपूर त्याला निमित्त झालंय, पण यापुढे भारतीय जनता पक्षाने सावध पवित्रा घेतला पाहिजे हे यातून दिसणारं हे स्पष्ट चित्र दिसतं। धन्यवाद प्रवीणजी आपल्या या विश्लेषणाच्यासाठी। आपण पटकन आता मणिपूरमधलं पक्षीय बलाबल पाहणार आहोत। तिथं भारतीय जनता पार्टीच्याकडे 32 आमदार आहेत, एनपीपी कडे 7 आहेत, एनसीपी चे 5 आहेत, एनपीएफ चे 5 आहेत।